त्यानंतर प्रशासनाने सांगितलं की तुम्ही 2 दिवस बाहेर पडू नका, म्हणजे 4 तारखेपर्यंत त्यांना ऑफिसला येण्याचं सुद्धा बंदी केलेली आहे. आणि आम्ही जोपर्यंत सूचना करत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. वाटल्यास त्यांनी मधल्या वेळेमध्ये काल त्यांना सुट्टी दिली होती 2 घंट्याची आणि ग्रोसरी भरून घ्या 8 दिवसाची म्हणून अशा सूचना केल्या होत्या. आणि तिथली एम्बसी म्हणजे कॉन्टॅक्ट मध्येच राहते. वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारणा केली जाते कशी आहेत काय वगैरे. आणि माझी मुलगी जिथं राहते अबुधाबी, तिथून जवळपास मला वाटते 15 का 20 किलोमीटरवर अमेरिकेचं बेस आहे. त्याच्यामुळे तिथं वारंवार हल्ले होऊ लागले. वातावरण आहे त्या ठिकाणी, मुलीशी संपर्क झाला आहे का? प्रशासनाने काय सांगितलेलं आहे? मला दुपारी आज मुलीचा फोन आला. तत्पूर्वी 2 म्हणजे संध्याकाळी काल पण तिचा कॉन्टॅक्ट झाला होता. मी तिला विचारणा केली की बाबा तिथली परिस्थिती कशी आहे. तर तिनं सांगितलं की पप्पा मी एकदम सेफ मध्ये आहे. आणि आज दुपारी सुद्धा तिथल्या एम्बेसीनं माझ्याशी म्हणजे तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तिच्याकडून एक प्रोफॉर्मा भरून घेतला आणि ती सगळी डिटेल्स माहिती घेतली. त्यानंतर प्रशासनाने सांगितलं की तुम्ही 2 दिवस बाहेर पडू नका, म्हणजे 4 तारखेपर्यंत त्यांना ऑफिसला येण्याचं सुद्धा बंदी केलेली आहे. आणि आम्ही जोपर्यंत सूचना करत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. वाटल्यास त्यांनी मधल्या वेळेमध्ये काल त्यांना सुट्टी दिली होती 2 घंट्याची आणि ग्रोसरी भरून घ्या 8 दिवसाची म्हणून अशा सूचना केल्या होत्या. आणि तिथली एम्बसी म्हणजे कॉन्टॅक्ट मध्येच राहते. वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारणा केली जाते कशी आहेत काय वगैरे. आणि माझी मुलगी जिथं राहते अबुधाबी, तिथून जवळपास मला वाटते 15 का 20 किलोमीटरवर अमेरिकेचं बेस आहे. त्याच्यामुळे तिथं वारंवार हल्ले होऊ लागले. पण ही सेफ मध्ये आहे, ही मध्ये पप्पा काही काळजी करण्याची गरज नाही. सध्या काय म्हणजे मुलगी आता इतकी लांब आहे तर म्हणजे थोडी भीती वाटतेच ना. म्हणजे ते आहे का नाही आहे, सेफ्टी म्हणते पण ते खरंच आहे का, शंका आहे ना मनात. त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे, हवाई हल्ले सुरू आहे, काय चिंता कशी वाटते आता? चिंता तर राहणारच ना. काय प्रशासनाने काय म्हटलंय? तुमच्या मुलीशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? कशी परिस्थिती, काय मुलीशी बोलणं झालं ना. काय म्हणणार आहे ते म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी सेफ आहे, रूमवर आहे, बाहेर पडायचं नाही सांगितलं त्यांनी. ते तर 8 ते 10 दिवसाचं राशन वगैरे भरलंय त्यांनी, म्हणजे आदल्या दिवशीच त्यांना राशन भरायला सांगितलं प्रशासनाने. तर ते रूमवरच करून खातात. प्रशासन लक्ष ठेवून आहे, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत आहे प्रशासन. हो. सर काय सांगणार की सध्या तुमची मुलगी आता कोणत्या ठिकाणी आहे आणि प्रशासन त्यांच्याशी कसं कोऑर्डिनेट करत आहे? तुमच्यापर्यंत प्रशासन पोहोचलं आहे का आणि काय बोलणं झालेलं आहे? इथं स्थानिक प्रशासनाने मला आज दुपारी फोन केला होता. आज सुजेत सर म्हणून आहे आणि त्यांनी मला मुलींच्या बाबतीत सगळे डिटेल्स मागितले होते. एक अर्ज सुद्धा त्यांनी मला पाठवला आणि हे भरून द्या म्हणून सांगितलं. आणि पुन्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला काही अडचण वगैरे असली तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. 2-3 वेळेस त्यांचे फोन आले, 2-3 वेळेस त्यांनी चौकशी पण केली आणि विचारलं की तिथली परिस्थिती कशी काय काय. मी त्यांना सांगितलं की मुलगी एकदम सेफ मध्ये आहे. पुन्हा तिथं दुबईमध्ये आपल्या अबुधाबीला जी आपली भारतीय एम्बसी आहे ते सुद्धा मुलीच्या संपर्कामध्ये आहे आणि त्या वारंवार ते संपर्कामध्ये राहतात. वारंवार कोऑपरेटिव्ह राहील तुम्हाला असं म्हणून सांगतात. त्याच्यामध्ये त्यामुळे मुली म्हणजे एकदम स्थिर आहे ती, म्हणजे तिला काही अशी काळजी वाटण्यासारखं काही वाटत नाही. सध्या वास्तव्यास कुठे आहेत त्या आणि पालक म्हणून मुलीची चिंता होणार, फिकीर होणार, मग हा साहजिकच आहे ना. आता इतक्या लांब आहे आणि तिथली परिस्थिती अशी आहे. काल तर तिनं आम्हाला असा एक व्हिडिओ दाखवला की तिच्या घरापासून म्हणजे ती ज्या बिल्डिंग मध्ये राहते त्या बिल्डिंग पासून जवळच म्हणजे असे आगीचे लोट दिसत होते. त्याच्यामुळे आता आम्हाला सुद्धा अशी परिस्थिती वाटली की आता आजूबाजूलाच आहे तर तिथली परिस्थिती म्हणजे ती कशी हँडल करते किंवा ती कशी फेस करते त्यावरही आम्हाला चिंता वाटते. पण प्रशासन लक्ष ठेवून आहे. हा, प्रशासन लक्ष ठेवून आहे. पुन्हा आम्ही तर तिला म्हटलं की होतं की बाबा तू निघून ये काही परिस्थिती हे असेल तर. पण तिनं काल सांगितलं की बाबा इथले आणि म्हणजे अबुधाबीचे आणि दुबईचे विमानतळ सुद्धा त्यावर सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेते किंवा आपलं सरकार काय त्यावर निर्णय घेते यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
बरं, सरकारची मागणी काय असणार आहे तुमची? शेवटचा प्रश्न. नाही, सरकारने आता याच्यामध्ये दोन्ही देशामध्ये काहीतरी समन्वय करून हे युद्ध कसं थांबवता येईल आणि परिस्थिती कशी पूर्ववत करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढे आमची अपेक्षा आहे.